डॉक्टर डेच्या शुभेच्छा देत आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. पण डॉक्टर डेच्या निमित्ताने डॉक्टरला समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर इतक्या टेस्ट का करता? पण त्यामागे खरं तुमचं हित आहे. आवश्यक असलेल्या टेस्ट नाही केल्या तर अचूक निदान होणं मुश्किल असतं आणि अचूक निदान नाही झालं तर एक छोटासा एरर सुद्धा तुमच्या जीवाला त्रास देऊ शकतो. म्हणून बऱ्याचदा टेस्ट करावे लागतात आणि त्यामध्ये डॉक्टर हा दोषी मानला जातो. बऱ्याचदा पेशंट म्हणतात डॉक्टर ईसीजी कशाला करायला पाहिजे, ऍडमिट होणं गरजेचं आहे का? पण त्यामागे खरंच डॉक्टरचा काहीही हेतू नसतो. ईसीजी एक छोटा ईसीजी ₹300 लागतात. 200-300च्या एका ईसीजी मागे तुमच्या जीवाला वाचवण्याचा हेतू असतो, ना की त्याच्यामध्ये पैसे कमवण्याचा. बिकॉज एक छोटासा ईसीजी तुमचा हार्ट अटॅक डायग्नोज होऊ शकतो, तर तुमचा जीव वाचू शकतो. डॉक्टर एवढ्या का गोळ्या लिहिल्या? बऱ्याचदा हाही एक प्रश्न विचारतो, मला एवढ्या गोळ्या नका लिहू. पण खरं गणित त्याच्या मागे असतं. सर्दी, खोकला, ताप यासाठी ताप आपण एक्सक्लूड करूया, पण सर्दी, खोकला युजली एखाद दुसऱ्या गोळीने ठीकही होऊन जातो. पण बऱ्याचदा पेशंट्सला असे आजार असतात की त्याच्यामागे मल्टी लेव्हल, मल्टी सिस्टम काम करावं लागतं. त्यामुळे त्या अनुषंगाने गोळ्या लिहावे लागतात. आणि त्या गोळ्या लिहिल्या की मग पेशंट्सला असं वाटायचं एवढे डॉक्टर गोळ्या का लिहितात, आमचा खर्च होतोय. पण त्यामागे तुम्हाला पटकन बरं व्हावं हाच एक उद्दिष्ट. सलाईन लावा, इंजेक्शन लावा असे डिमांड्स केले जातात. काही ठिकाणी ते बरोबरही असतं, पण ज्या ठिकाणी आवश्यक नसेल त्या पेशंट्सला सलाईन लावल्या तर व्हॉल्यूम ओव्हरलोड होऊ शकतो. पेशंटला परत ऍडमिट करावं लागू शकतं आणि व्हॉल्यूम ओव्हरलोड हा सिग्निफिकंटली त्रासदायक कंडिशन असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला सलाईन लावा इज नॉट द ऑप्शन, इज नॉट द सोल्युशन, इज नॉट द टोटल कम्प्लीट मेडिकेशन. अंडरस्टँड दिस. डॉक्टर कधीच पेशंटला नुकसान व्हावं अशी अपेक्षा करत नाही. पेशंट लवकर बरा व्हावा हीच त्याच्या मागे सद्भावना असते. पण बऱ्याच वेळेला पेशंटला इंजेक्शनमुळे ॲलर्जी होऊ शकते, पेशंटच्या जीवाला धोकाही उद्भवू शकतो. पण या गोष्टी ना डॉक्टरला माहित असतात, ना त्या पर्टिक्युलर डॉक्टर नाही, कुठल्याही डॉक्टरला कुठल्या पेशंटला कुठल्या पर्टिक्युलर इंजेक्शनची ॲलर्जी येईल ह्याच्याबद्दल गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तुम्ही सावधानीने या पेशंट, नाही तर चला पेशंट डॉक्टरला मारा, तोडफोड करा, या सगळ्या गोष्टी होत असतात. ते थांबवा. पेशंट्सला वाटत असतं की डॉक्टर खूप जास्त फीज घेतोय किंवा अप्रॉक्सिमेटली 60 to 65% हा कन्झ्युमेबल्स किंवा एक्सपेन्सेस मध्ये जात असतो. आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं की बऱ्याच तुम्ही जर बघितलं असेल डॉक्टर्स 10 पैकी 6 डॉक्टर्स मला असं वाटतं ना बऱ्यापैकी ही वॅगनर वापरतात किंवा मारुती सुझुकीच्या कार्स वापरत असतात. फार क्वचित डॉक्टर्स आहेत ज्यांच्याकडे स्कॉडा म्हणा, फोक्स वॅगन म्हणा, मर्सिडीज, BMW या सगळ्या क्वचित गाड्या आहेत. तर तुम्हाला वाटतं की फक्त डॉक्टर केबिन मध्ये बसून मस्तपैकी छानपैकी एवढी फीस घेत आहेत, पण ते तसं नाहीये. त्याच्या मागचं गणित फार वेगळं असतं. ठीक आहे, मी सगळ्या डॉक्टरांबद्दल नाही म्हणत आहे, पण जर तुमच्याकडे पेशंटकडे पैसे नसतील तर तुम्ही त्याला सांगा की डॉक्टर पैसे नाही, डॉक्टर माफही करेल. आणि बऱ्याच पेशंट्सला फी माफही करत असतो आम्ही. बिलकुलही असं नाही की एखाद्याकडे पैसे नाही आहेत तर त्याच्याकडून जबरदस्तीने वसूल केले जाते, असं नाहीये. इव्हन हॉस्पिटल बिल्समध्ये सुद्धा बऱ्याचदा कन्सेशन्स दिले जातात. डॉक्टरांवरचा हा जो बट्टा आहे तो तुम्ही खरंच दूर केला पाहिजे. हीच खरी डॉक्टरांना शुभेच्छा असेल. थँक्यू व्हेरी मच. हॅपी डॉक्टर्स डे.